गेलेले जे शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांनी वर यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर टीका करणं, त्यांना ठार करणं, म्हणजे ठार करण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात तेच आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांना धोका होऊ शकतो बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे किंवा मायावती बहीण मायावतींच्यामुळे. एक स्त्री जर मोठी झाली तर पक्ष कुठला असेल, मला बाळासाहेब आंबेडकरांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक कशी लढवावी हे शिकवलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी मला सांगितलेलं आहे की ज्याचं शील असेल त्याचा पराभव कोणी करू शकत नाही. त्यांचं अतिरेक झालेला आहे आणि म्हणून मराठा उमेदवारांना पाडण्यासाठी ओबीसीचा नेता म्हणून मी उभा. नमस्कार. आज CWC न्यूज वरती राजाराम पाटील सर आलेले आहेत. राजाराम पाटील सर यांच्याकडून सध्याला ज्या लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार पाटील सर. नमस्कार. नमस्कार सर. आज दुपारी शिवसेनेचे प्रवक्ते असणारे संजय राऊत यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडी ही आमच्यासोबत आली नाही, हे संविधानाचं दुर्दैव आहे म्हणून. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे की म्हणजे त्यांचा बोलण्याचा हेतू असा आहे की बाबा बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बरोबर म्हणजे उभाटा यांच्या बरोबर जर आली नाही तर भाजप जिंकेल आणि भाजप जिंकेल याचं कारण बाळासाहेब आमच्यासोबत नसतील तर, म्हणजे बाळासाहेब आमच्यासोबत असले पाहिजे असा जो आग्रह त्यांचा जो आहे ते चुकीचा आग्रह आहे. कारण प्रत्येकाला स्वतंत्रपणे लढण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. संविधान असं कुठं सांगत नाही की मागासवर्गीयांनी नेहमी दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. मागासवर्गीय, ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया ज्यांना सगळ्या प्रकारचे अधिकार आपल्याकडे मनुस्मृतीने नाकारले होते, अशा प्रकारचा वास नाकारल्याचा या संजय राऊतांच्या बोलण्यातून येतोय. बाळासाहेब स्वतंत्र आहेत आणि 2019ला बाळासाहेबांनी अशा स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि त्यातून कोणाला काय भेटलं आणि काय झालं यापेक्षा माझ्यासारखे अनेक उमेदवार हे निवडणुकीचं जे शास्त्र आहे, म्हणजे मागासवर्गीयांना निवडणुकांची तिकीटं नाकारली जातात, त्यांना संधी नाकारली जाते, जी महाभारतात एकलव्याला नाकारलेली आहे आणि रामायणामध्ये शंभुकाला नाकारलेली आहे. अशाच प्रकारचं नाकारण्याचं काम आजही चालू आहे आणि आम्ही बाळासाहेबांकडून राजकारण शिकलेलो आहोत. मागासवर्गीयांनी सत्तेत कसं यावं हे पहिल्या फेरीत नाही येणार, पण आता आम्हाला मार्ग तरी समजलाय आणि म्हणून बाळासाहेबांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यांच्यावर कोणी असा आरोप करू शकत नाही तुम्ही नाही आला तर भाजप जिंकेल. आणि याच्या उलटी बाजू पाहिली संजय राऊतांची. तुमचा अर्धा पक्ष फुटलेला आहे, अर्धे भाजपमध्ये गेलेले आहेत, राष्ट्रवादी अर्धा फुटलेला आहे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा ना. म्हणजे तुम्ही सगळे नीतिमान आहात आणि तुम्ही आज खूप मजबूत आहात अशातला भाग नाही. तुमचं चिन्ह पण नाही राहिलंय, तुमचं नाव पण नाही राहिलंय, काहीच नाही राहिलंय आणि तरी तुम्ही बाळासाहेबांवर अशा प्रकारचे आरोप करता, हे चुकीचं आहे. त्या हिशोबाने पाहिलं तर आज देशामध्ये वंचित बहुजन आघाडी समस्त मागासवर्गीयांचा नेतृत्व करणारा पक्ष आहे आणि त्यांना कोणी बोललं तर आम्ही खपवून घेणार नाही हे पण मी सांगतो. तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये प्रमुख नेते म्हणून पुढे होता. सध्याला वंचित बहुजन आघाडी आणि जारंगे पाटील हे युती करण्याच्या दिशेला आहेत, यावरती आपण काय बोलता? वंचित बहुजन आघाडी आणि जारंगे पाटील यांची युती जी करण्याची चिन्ह दिसत आहेत याबद्दल ओबीसी म्हणून माझे स्पष्ट मत आहे की आता मगाशी संविधानाचा प्रश्न विचारला कोणी संजय राऊतांनी, म्हणजे बाळासाहेब जर आमच्या बरोबर नाही आले तर ते संविधानाचा अपमान आहे, ते चुकीचं आहे. संविधानाचा असा अर्थ नाही, संविधान उलट सगळ्यांना स्वातंत्र्य देतं. त्याच पद्धतीनं जारंगे पाटील यांनी जी मागासवर्गीय नसताना, शोषित नसताना, म्हणजे सामाजिक दृष्ट्या त्यांचं शोषण कोणी केलेलं नाही, ते मागासवर्गीय पण नाहीत आणि त्या असंविधानिक मागणीवर त्यांनी आंदोलन उभं केलंय. म्हणजे त्यांचं जे आंदोलन आज जी काही शक्ती दिसते, बाबा कोट्यावधी लोक दिसतात, पण ही कोट्यावधी लोक चुकीच्या मार्गाने एकत्र आलेले आहेत, संविधान विरोधी. म्हणजे तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासलेले नसाल तर तुम्हाला त्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकारच नाही. काही लोक बोलतात नाही संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय, पण कुठला अधिकार दिलाय? जे तुमचे संविधानिक अधिकार आहेत त्याच्यावर आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. तुम्ही उच्चवर्णीय आहेत, तुम्ही महाराष्ट्राचं शोषण केलंय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये 150-200च्या आमदारांच्या संख्येने महाराष्ट्राच्या विधानसभेपासून आहात, तेवढेच तुमचे खासदार आहेत, डझन डझन मुख्यमंत्री, डझन डझन गृहमंत्री, 60% जमिनी तुमच्या, उसाची शेती तुमची, उसाचं पाणी तुमचं, सहकार क्षेत्र तुमचं, बँकिंग तुमचं आणि प्रशासनामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व भरपूर तुमचं आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे, मंत्रालयामध्ये आहे, तरी सुद्धा तुम्ही ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे, सरसकट कुणबी दाखले मागताय. ही मागणी असंविधानिक आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आपली ओळख ही आहे ही संविधानिक वागण्याची आहे
आणि संविधानिक वागणं हेच आहे. जे असंविधानिक आहे, मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे, त्यांना प्रोत्साहन मिळेल अशी कुठलीही भूमिका घेऊ नये अशी माझी विनंती बाळासाहेबांना आहे. आणि ओबीसीना पण माझं म्हणणं आहे की ओबीसीनी आता जे स्वतः उच्चवर्णीय पक्ष जे सगळे आहेत, जे ओबीसीना नेहमी अधिकार नाकारत आले, त्या पक्षांचा राजीनामा द्यावा आणि सगळ्यांनी एक तर स्वतंत्र ओबीसीचा एखादा पक्ष करावा आणि या पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत काम करावं. बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसीच्या मागासवर्गीयांच्या म्हणजे 85% लोकांचे आज नेते आहेत. उत्तरेमध्ये मायावती असतील किंवा इकडे बाळासाहेब असतील, जे जे नेते मागासवर्गीयांचे आहेत त्यांनी मागासवर्गीय म्हणून 85% लोकांचं नेतृत्व करावं. कुठल्याही उच्चवर्णीच्या पक्षात जाऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जे मागासवर्गीय नाहीत त्यांना कुठेही हवा देऊ नये की तुम्हाला आरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारची चुकीची हवा ज्या ज्या लोकांनी दिली त्या लोकांमध्ये मागे वामन मेश्राम यांचं पण नाव होतं. पण ते मागासच नाही, त्यांना तुम्ही मागास कसं ठरवणार, हे असंविधानिक आहे. आणि म्हणून असंविधानिक मागण्यांना कुठे पाठिंबा देऊ नये ही माझी विनंती सगळ्या महाराष्ट्राला आहे. आणि प्रश्न आता मागासवर्गीयांच्या हक्कांचा आहे, अधिकाऱ्यांचा आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. ओबीसी आरक्षणात जर मराठ्यांनी घुसखोरी केली तर एससी एसटीचं आरक्षण सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपू शकतं. कारण ओबीसी हा बफर झोन आहे. डायरेक्ट अटॅक हा सगळा उच्चवर्णीयांचा म्हणजे मराठ्यांचा आणि ब्राह्मणांचा मागासवर्गीयांवर आणि स्त्रियांवर होऊ शकतो. हा धोका महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून ही लढाई आताची निवडणूक आहे, ही राजकीय निवडणूक असली तरी त्यामध्ये ओबीसीचं, मागासवर्गीयांचं आणि स्त्रियांचं, एससी एसटीचं राजकीय अस्तित्व ठरणार आहे. जर आपण जिंकलो, आपण लढलो तर आपण शिल्लक राहू. अन्यथा हे जे भीती दाखवतात ना की बीजेपी आले तर असं करेल, अरे सगळ्यात जास्त वाईट होणार आहे ते आमचं मागासवर्गीयांचं. म्हणून जास्त भीती आम्हाला आहे. म्हणून आम्हाला आमचे प्राण वाचवायचे म्हणून आम्ही लढतोय. आम्ही कुणाला मारण्यासाठी किंवा नाही, आमच्या अस्तित्वासाठी लढतोय याची काळजी संजय राऊत किंवा बाकी सगळे जितेंद्र आव्हाड असतील, बाकी काँग्रेसवाले असतील यांनी दखल घ्यावी. तुम्ही मागासवर्गीयांच्या अस्तित्वाची दखल घेत नाही, हेच आजचं आमचं संविधानिक दुःख आहे. दुसरं गोष्ट अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये बहनकुमारी मायावती जे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील, हे लोक जर आघाडीकडे गेले तर संविधान वाचतं किंवा लोकशाही वाचते. मात्र ही लोक जर स्वतंत्र लढले तर अचानक पद्धतीने संविधान धोक्यामध्ये येतं, लोकशाही धोक्यामध्ये येतं. म्हणजे एक प्रकारे जे कोणी बहुजनांचं नेतृत्व करणारे नेते मंडळी आहेत यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न वाटत नाही का तुम्हाला? प्रश्नच नाही. आणि हा मुद्दा तुमच्या प्रश्नातला अत्यंत महत्वाचा आहे. तो यासाठी आहे की देशाचा जो इतिहास आहे मनुस्मृतीचा, मी नेहमी हल्ली बोलतो की बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे शूद्र पूर्वी कोण होते, त्यामध्ये बाबासाहेब सांगतात की ऋग्वेद काळामध्ये, ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त लिहिलं गेलं आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं की ब्राह्मण हे मुखातून जन्माला आले, म्हणजे देवाच्या किंवा ब्रह्माच्या किंवा कोण असेल तो महापुरुष त्यांचा मुखातून जन्माला आले, क्षत्रिय हे बाहूतून जन्माला आले आणि वैश्य हे मांड्यातून जन्माला आले आणि शूद्र हे पायातून. ही जी धार्मिक मांडणी मनुस्मृतीने पण केली. आणि यामध्ये या देशामध्ये जे सांस्कृतिक वर्चस्व आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना दिलं. आणि इथून पण पायातले म्हणजे शूद्र गाडले गेलेले जे शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांनी वर यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर टीका करणं, त्यांना ठार करणं, म्हणजे ठार करण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत. त्यांनी ज्ञान ग्रहण केलं तर त्यांच्या कानात शिस होता. एकलव्याने जर धनुर्धारी म्हणजे धनुष्य हातात घेतला, धनुष्य म्हणजे शस्त्र हातात घेणं म्हणजे राज्य करणं, तर तो अर्जुनाला म्हणजे क्षत्रियांना धोका होईल. आता सुद्धा महाराष्ट्रात तेच आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांना धोका होऊ शकतो बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे किंवा मायावती, बहीण मायावतींच्यामुळे. एक स्त्री जर मोठी झाली तर इथल्या पुरुषांना, आपल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना धोका होऊ शकतो. आणि म्हणून आज जी मीडिया किंवा सगळेजण प्रश्न विचारतात बाळासाहेब आंबेडकरांना, बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष मागच्या निवडणुकीत कुठे स्वतःची ओळख झाली, आता तो दखलपात्र झालेला आहे. पण तुम्ही स्वतंत्र निवडणुका लढलात तर भाजप जिंकेल ही जे युक्तिवाद मांडला जातोय, हा मागासवर्गीयांची जी स्वातंत्र्य आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे, तो मारण्याचा प्रकार आहे. आणि हा मारण्याचा प्रकार देशात पूर्वी पण होत होता, आता पण होतोय. मला दुःख याचं आहे की या देशातल्या एससी एसटी समूहापैकी फक्त आंबेडकरी समूह आणि बौद्ध बांधवांना हा विषय समजलेला आहे. ओबीसीना हा विषयच समजत नाही. ते अजूनही गर्वशे कौम हिंदू आहे आणि वैदिक मनुस्मृती आणि ऋग्वेदाचं समर्थन करतात. ज्यांनी आमच्यावर गुलामगिरी लादली त्या देवदेवतांचं समर्थन करतात. परंतु ज्या धर्माने आमच्यावर गुलामगिरी लादली आणि आज जे लोक स्वतःला धार्मिक समजतात, म्हणजे धार्मिक म्हणजे भाजप हिंदुत्ववादीच आहे, शिवसेनेचं हिंदुत्व आणखी कट्टर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शेवटी हिंदुत्ववादीच आहेत, ते चातुर्वर्ण्याचं समर्थन करतात. महात्मा गांधींनी ते सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे चातुर्वर्ण्याचे समर्थक पूर्ण देशात पसरलेले आहेत. मागासवर्गीयांचा स्वतंत्र पक्ष येत नाही, मागासवर्गीयांचा स्वतंत्र नेता येत नाही. आमचे ओबीसी लोक खूप बलाटे आहेत.
पण ते स्वतंत्र लढू शकत नाहीत. मग आमचे छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, रामशेठ ठाकूर असतील, कपिल पाटील असतील, एकतर प्रस्थापित पक्षांमधून त्यांना लढावं लागतं, पण त्यांना तिथे बोलण्याचा कुठलाच अधिकार नाही. फक्त दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्या एवढी मागणी सुद्धा आमचे लोक करू शकत नाहीत, आणि निवडणूक तोंडावर आली तरी कोणी नाव पण देत नाही. ही ओबीसीची स्थिती आहे. आणि अशा स्थितीत बाळासाहेब आंबेडकर निडरपणे, निर्भयपणे, बेडरपणे जे राजकारण करतात, हा समस्त मागासवर्गीयांसमोर या देशामध्ये आदर्श आहे. आणि त्यांच्यावर टीका का होते याची कारणं तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भराल. मी हा अनुभव घेतलेला आहे. मी खासदारकी लढलेलो आहे, आणि या खासदारकीमध्ये कुठल्याही मोहाला बळी न पडता मी अखेरपर्यंत स्वतंत्रपणे लढलो, कुठे दबलो नाही, आणि चांगलं मतदान लोकांनी मला केलं. 1 रुपया न देता 76,000 मतदान करणं, या वंचितच्या सगळ्या मतदारांचं माझ्यावर प्रचंड उपकार आहेत. उपकार यासाठी आहेत, मी जिंकलो याचं दुःख नाही, पण जीवनामध्ये आत्मविश्वास देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी आणि आपले सगळे मागासवर्गीय वोटर्स यांनी केलेला आहे. आणि मला विश्वास आहे या जन्मात निश्चितपणे मी लोकसभेत जाणार, मरण्याच्या अगोदर लोकसभेत जाणार. मागच्या वेळी आपण 2019ची लोकसभा निवडणूक लढली होती वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून. साधारणपणे 76,000 आपल्याला मतं पडलेली होती. यावेळी देखील आपण मावळ या लोकसभा मतदारसंघामधून उभे राहणार आहेत, अशा प्रकारचं प्रेस नोट किंवा वर्तमानपत्रातून बातम्या देखील आल्या. यावेळी आपले निवडणुकीचे मुद्दे कोणते राहणार आहेत आणि पक्ष कोणता राहणार आहे? निवडणुकीचे मुद्दे, आमचा जे मावळ मतदारसंघ आहे तो असा अनैसर्गिक आहे की आपल्याला माहित आहे की पिंपरी चिंचवड म्हणजे घाटावरचं वातावरण वेगळं, आहाराची पद्धत वेगळी, निसर्ग वेगळा, आणि कोकणाचं म्हणजे पनवेल, उरण, कर्जत, खालापूर यांचं वातावरण वेगळं आहे. आणि तिकडे 3 विधानसभा, इकडे 3 विधानसभा. या परिस्थितीमध्ये ह्या भागातले प्रश्न आहेत, म्हणजे आगरी कोळ्यांचे, भंडाऱ्यांचे, मागासवर्गीयांचे जे प्रश्न आहेत, उरण, पनवेल, रायगडचे, हे प्रश्न वरचा उमेदवार कधीच मांडत नाही. आणि हा मतदारसंघ जवळजवळ मराठ्यांना आरक्षित केलेला आहे. म्हणजे आता शिवसेनेने उमेदवार दिलाय तो मराठा आहे, श्रीरंग बारणे हा मराठाच उमेदवार आहे, आणि ह्या मराठ्यांनी महाराष्ट्र व्यापलाय राजकीय सत्तेच्या बाबतीत. ही क्षत्रियांची सत्ता आहे देशातली. क्षत्रिय ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण किंवा मराठा मुख्यमंत्री आलटून पालटून येतो. आजही मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडे गृहमंत्रीपद, नंतर अजितदादा पवार मराठा. म्हणजे मराठा आणि ब्राह्मण याच्या व्यतिरिक्त सत्ताच कुठे जात नाही. अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मला जी उमेदवारी दिली होती त्या उमेदवारीमुळे एक वेगळं चैतन्य या आमच्या रायगड जिल्ह्यात आलेलं आहे. आणि तिथे माझ्या निवडणुकीनंतर 2 मोठी आंदोलनं झाली. एक आंदोलन झालं दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं, आणि त्याच्या अगोदर आंदोलन झालं की विमानतळातल्या बौद्ध लेणी वाचवा. बौद्ध लेण्या वाचवण्यासाठी इथल्या आगरी, कोळी, कराडी जे स्वतःला हिंदू समजतात त्यांनी आंदोलन केलं. सांगितलं की भगवान बुद्ध हा आमचा इथला पुरावा आहे, ही बुद्धाची भूमी आहे. 2000 वर्षांचा इतिहास त्या आंदोलनाने पुढे आला. त्या आंदोलनानंतर आजची स्थिती रायगड आणि उरणची बदललेली आहे. इथल्या मच्छीमारांच्या प्रश्नावर मी काम करतोय. मच्छीमारांना पुनर्वसन भेटलं पाहिजे. जशी जमीन आपली असते तशी समुद्र सुद्धा आमचा असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वचन आहे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. आरमार म्हणजे बोटी, आरमार म्हणजे होड्या ज्या आमच्या आहेत, आणि म्हणून आजही आमचा आरमार आहे. जरी नेव्हीला मदत लागली तरी आम्ही मदत करणारे आज लोक आहोत. नेव्हीला जे पाहिजे युद्धामध्ये ते आम्ही पुरवल्याचा इतिहास अनेक ऍडमिरल सांगतात. आणि म्हणून हे कोकण वाचलं पाहिजे हा विषय घेऊन आम्ही मावळमध्ये लढतोय. माझा पक्ष कुठला असेल, मला बाळासाहेब आंबेडकरांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक कशी लढवावी हे शिकवलेलं आहे. आणि भगवान बुद्धांनी मला सांगितलेलं आहे की ज्याचं शील असेल त्याचा पराभव कोणी करू शकत नाही. माझ्याकडे शील होतं म्हणून मी कोणी पैसे नाही घेतलं, फॉर्म मागे घेतला नाही, आणि आजही ते माझं शील टिकून आहे. मतदारांना माझी विनंती आहे की या देशामध्ये आज निवडणुकी रोखे आलेत. हजारो कोटी सत्ताधारी पक्षांकडे आहेत. माझ्याकडे जमीन नाही, माझ्याकडे फार मोठा पैसा नाही. जमीन आहे तर ते मी अर्जातली 1 एकर जमीन माझ्या नावावर आहे, एक माझं घर आहे, पण याच्या व्यतिरिक्त संपत्ती नाही. अशा परिस्थितीमध्ये एवढा मोठा मतदारसंघ लढणं ही अवघड आहे याची माझी कल्पना आहे. पण आज ही परीक्षा सामान्य माणसाच्या, मतदारांच्या शीलाची आणि नीतीची आहे. मी जर शीलवान असेल तर निश्चितपणे जे लोक प्रामाणिक आहेत, ज्यांना देश वाचला पाहिजे असं वाटतं, ते मला मतदान करतील. राहिला प्रश्न पक्षाचा. आज बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण अशा प्रकारच्या चर्चेत अडकलेलं आहे की ते अजून जाहीर करू शकत नाही, कोणाला उमेदवारी देऊ शकत नाही. आणि त्यांच्यासमोर पण प्रश्न असेल की बाबा अशा गरीब उमेदवारांना कितीदा संधी द्यायची, कधीतरी त्यांनी पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना मी माझा मोठा भाऊ मानतो, आणि म्हणून माझी छोटा भाऊ म्हणून आज जबाबदारी आहे. जे काय असेल किडूक मिडूक तू जमा करून मी इथली लोकसभा लढवण्याचा संकल्प जाहीर केलेला आहे. आज मला आत्मविश्वास आहे की ओबीसीचे 7-8 पक्ष छोटे छोटे उमेदवाऱ्या उभ्या करायला निघालेत, त्या सगळ्यांचा मी आदर करतो. सगळ्यांना एक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आणि प्रथम पक्ष माझी मागणी जी असेल तीच असेल की बाळासाहेब आंबेडकरांनीच मला तिकीट द्यावं. याच्यामध्ये काय लाज वाटण्याचा किंवा लाचारीचा प्रश्नच येत नाही. अगोदर काय बाळासाहेबांनी माझ्याकडून पैसे घेतले नाही किंवा मी त्यांना पैसे दिले नाही. आमचं निर्व्याज प्रेम आहे, म्हणजे फुकटचं प्रेम आहे, कुठलीही अपेक्षा नाही. अशा प्रकारचं तिकीट वंचितचं मला मिळालं तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण मी त्यांच्यावर दबाव टाकणार नाही. मलाच तिकीट द्या, कदाचित माझ्यापेक्षा चांगला उमेदवार त्यांना मिळू शकतो, पण मी इथे लढणार आहे. उरण पनवेल इथले आमचे आगरी कोळी मच्छीमार बांधव आहे, तिथले ओएनजीसीचा प्रश्न आहे, इथला जेएनपीटीचा प्रश्न आहे, इथला सिडकोचा प्रश्न आहे, इथे अनेक केंद्रीय प्रकल्प आहेत आणि उरण पनवेल हे महामुंबई म्हणून आता वाढत चाललंय. यांचे प्रश्न वेगळे आहेत. इथे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन अजून झालेलं आहे. विमानतळ इथला अदानीला विकलेला आहे आणि विमानतळ आमचा होता. जेएनपीटी बंदर ते विकू शकतात. बंदर आणि विमानतळ विकण्याचा सपाटा केंद्राने चालणार. इथे लढणारा माणूस पाहिजे आणि दिबा पाटलांचा लढवाई या सैनिक म्हणून आता माझे आगरी कोळी लोक सुद्धा मला मदत करायला तयार आहेत. माझी विनंती राहील की वंचित बहुजन आघाडीने मला तिकीट दिलं तर आनंद आहे, परंतु तिकीट मिळेल या अपेक्षेवर मी थांबणार नाही. जीवघेणी लढाई आहे आणि म्हणून मी अगोदरच सांगितलं, जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं उरणच्या सभेत की आम्ही इथे मराठा उमेदवार देणार, तेव्हा मी सांगितलं महाराष्ट्रातली मराठ्यांची सत्ता आता बस झाली, त्यांचं अतिरेक झालेलं आहे आणि म्हणून मराठा उमेदवारांना पाडण्यासाठी ओबीसीचा नेता म्हणून मी उभा राहणार आहे. यामध्ये मराठा समाजाचा द्वेष अजिबात नाही, तर समतेचंही युद्ध आहे. तुम्ही सगळीकडे सत्ता तुमची, मुख्यमंत्री तुमचे आमदार, तुमचे सरपंच पण तुमचेच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण खाण्यासाठी तुम्ही सरसकट कुणबी दाखले मागता, सरसकट आरक्षण मागता. याचा हेतू आम्हाला कळतोय. तुम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण आहे, असं असताना तुम्हाला हे आरक्षण का पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थातलं? तर तुम्हाला मागासवर्गीय ओबीसी सरपंच बनतोय, स्त्री सरपंच बनते, हे डोळ्यात खुपायला लागलं आणि आता आमची राजकीय सत्ता जाणार का ही भीती आहे. पण राजकीय सत्ते व्यतिरिक्त देशाची सेवा करण्याचे मार्ग खूप आहेत. तुम्ही सफाई कामगार व्हा, तुम्ही माथाडी कामगार व्हा, तुम्ही मच्छीमार व्हा, तुम्ही गवंडी व्हा, तुम्ही लोहार व्हा. हे सगळे सेवेचेच मार्ग आहेत. ते सेवा म्हणजे तलवार घडवणारा लोहार पण तितकाच महत्वाचा जितका तलवार चालवणारा मावळा महत्वाचा. तलवार जर तुटकी असेल तर तुम्ही लढाई लढू शकत नाही. म्हणून तुम्ही लोहाराला कमी लेखू नये ही माझी विनंती आहे. कुंभाराला जो सैन्यामध्ये मातीच्या मडक्यात तुम्हाला पाणी प्यायला आणतो आणि मरताना सुद्धा तेच मडकं येतात, मग त्या कुंभाराला तुम्ही कमी का लेखता? तुम्ही त्या चर्मकाराला कमी का लेखता? त्याची चप्पल घालून तुम्ही युद्ध खेळता. पण क्षत्रियच श्रेष्ठ, ब्राह्मणच श्रेष्ठ आणि वैश्य श्रेष्ठ ही जी मानसिकता आहे महाराष्ट्राची, या मानसिकतेमुळे ओबीसी एससी एसटी यांच्यावर प्रचंड अन्याय झालाय आणि मागासवर्गीयांचं नेतृत्व म्हणून मी ह्या लढाईमध्ये उतरलोय. मला सगळ्या मागासवर्गीयांच्या नेत्यांनी आशीर्वाद द्यावेत. पहिले आशीर्वाद मी बाळासाहेब आंबेडकरांचेच मागणार, कारण त्यांनी हे शिकवलं. मी आज जेवढं बोलतोय, मी इथे कोपरखैरण्यात इथे शिक्षक होतो राफानाईकमध्ये. शिक्षक असताना मला काही राजकारण कळत नव्हतं, काही माहीत नव्हतं आणि सगळ्यात जास्त अज्ञानी कोण असतो? शिक्षक असतो. याला पोलीस स्टेशन माहित नाही, ज्याला राजकारण माहित नाही, कोण पण येऊन त्याला टपली मारतो. आणि या परिस्थितीमध्ये मी 2009ला विधानसभा लढलो, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या प्रेरणेने. 2019ला लोकसभा लढतोय, ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने. सर, गेल्या काही दिवसापूर्वी अजय बारसकर, जे की जारंगे पाटील यांचे सहकार्य होते, त्यांनी अशी टीका केली की मराठा समाजाचं जे आंदोलन चालवलं गेलं हे मुळामध्ये काही मराठा लॉबींनी चालवलं. म्हणजे ज्यांना गावामधून सरपंच व्हायचं होतं, नगरसेवक व्हायचं होतं किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घ्यायची होती. याच्यावरती काय म्हणताल आपण? याच्यावर खरी गोष्ट आहे की जरांगे पाटील सुद्धा याचं उत्तर देऊ शकले नाहीत की ईडब्ल्यूएस मध्ये 10% जे सेंट्रलचं आरक्षण आहे त्यामध्ये तुम्हाला जर 8.5% आरक्षण तुम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे, मग आरक्षण तुम्हाला ते मिळालेलं असताना तुम्ही सरसकट कुणबी दाखले. खरं म्हणजे कुणबी आणि मराठा यामध्ये फरक आहे. कुणबी म्हणजे भूमिहीन शेतकरी. कुणबी हा शेतकरीचा समानार्थी शब्द असला तरी या देशामध्ये शेतमजुरांची संख्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे, पण शेतमजुरांना नुकसान भरपाई मिळत नाही. शेतमजुरांची कोणी नोंद घेत नाही. ते शेतमजूर म्हणून कुणबी म्हणजे कुणबी. ते कुणबी दाखले सरसकट द्या, असं होऊ शकत नाही, असंविधानिक आहे. आणि तुम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण असताना, महाराष्ट्र राज्यामध्ये सगळे राजकीय पद तुमच्याकडे असताना, तुमच्याकडे प्रशासनामध्ये तुमचे पीएसआय आहेत, हवालदार आहेत, तुमचे प्रशासक आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळं जे जे नेतृत्व आहे तुमच्याकडे असताना तुम्हाला ओबीसीचं आरक्षण का पाहिजे? याचा अर्थच असा आहे की तुम्ही एकलव्याचा अंगठा कापायला निघालात. ओबीसीना एकमेव मार्ग आहे. राजकारणात सुद्धा आता जे राजकीय पक्ष आहेत ते ओबीसीना तिकीट देण्याची चर्चा करत नाहीत. संजय राऊतांना माझी जाहीर विनंती आहे, संजय राऊत साहेब, शिवसेना मोठी कोणी केली हो? इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी माळ्यांनी कोथळे कोणी काढले? एकामेकांचे आम्ही काढले. आणि मुख्यमंत्री होताना कोण मला मनोहर जोशी दिसतात, नारायणराव राणे दिसतात, एकनाथराव शिंदे तुम्ही आमच्या डोक्यावर बसवलाय मराठा साताऱ्यावर आणून. हे शिवसेनेचं काम, हेच भाजपचं काम आहे, हेच राष्ट्रवादीचं काम आहे, हेच काँग्रेसचं काम आहे. गणेश नाईक राष्ट्रवादीत होते, का नाही मुख्यमंत्री होऊ शकत हो? का नाही उपमुख्यमंत्री होऊ शकत?
पण ओबीसींवर अन्याय करणं हे मनुस्मृतीने दिलेलं काम, ऋग्वेदाने पुरुष सूक्ताने दिलेलं काम सगळे राजकीय पक्ष करतात. तुम्ही घटनेचा आणि संविधानाचा उल्लेख करता, परंतु तुमच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या घटना म्हणजे मनुस्मृतीच्या घटना आहेत. त्या पहिल्यांदा बदला आणि मग संविधानावर बोला. संविधान हे आमचं आहे, बाबासाहेबांनी दिलं आणि संविधानाने सांगितले या 85% लोकांना राजकीय आरक्षण भेटलं पाहिजे. ते राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थात होतं. माझं तर असं म्हणणं पडलंय की पंतप्रधान पदाला सुद्धा आरक्षण असलं पाहिजे. राखीव मतदारसंघ आहेत ते ओबीसीना पण पाहिजे, एससी एसटीला पाहिजे. कारण या जन्मात वाटेल तो संघर्ष करा, पण तुम्हाला हे तिकीटं देत नाहीत आणि म्हणून कोणीच तिकीटं देत नाहीत. म्हणून ओबीसी स्वतः मैदानात उतरलेत. ही जी पेरणी आहे ही बीजे पेरणी बाळासाहेब आंबेडकरांच्या 2019च्या निवडणुकीची आहे. आज मला प्रेरणा मिळायला लागली की मी लढलं पाहिजे आणि म्हणून या परिस्थितीमध्ये या देशामध्ये भारतीय संविधान आहेच, पण राजकीय पक्षांच्या घटना या त्या मनुस्मृतीच आहेत आणि म्हणून हे सगळे बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करतात आणि संविधानाचं नाव घेऊन असं शक्य तरी आहे का? संविधानाने सगळी स्वातंत्र्य दिलीत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बोलण्याचा अधिकार दिलाय. मीडियाला माझं म्हणणं आहे भारतीय संविधान समोर ठेवा आणि किती मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या प्रमाणात किती राजकीय पक्षांनी तिकीट दिलीत ह्याच्यावर चर्चा करा. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वतंत्र लढलं नाही पाहिजे, स्वतंत्र लढलं तर मग बीजेपी जिंकेल, ही भाकी तर तुम्ही करायची गरज काय? तुमचं अस्तित्व असताना भाजप हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय हे तुमचं अपयश आहे. आणि बोला सर, एक पुढचा ह्यालाच रिलेटेड पकडून आहे की निवडणुका तुम्ही देखील लढलेल्या आहेत, भरपूर दिवसापासून तुम्ही लढताय, तुम्ही पाहताय आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात. बहुजनांना निवडणूक लढताना आणि जे खालच्या वर्गातले जे खालच्या जातीतले जे लोक आहेत यांना निवडणुका लढताना मुख्यतः करून कोणत्या प्रश्नाला किंवा कोणत्या समस्यांना फेस व्हावं लागतं? निवडणुकीचा उमेदवार म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट आहे. समजा आता मी उरणमधून निवडणूक लढतोय तर माझा मतदारसंघ पिंपरी चिंचवड म्हणजे वरती पुण्याकडे 3 विधानसभा आहेत. तिकडे मग तिकडे जायचं म्हटलं तर एका दिवसाच्या गाडीचा डिझेलचा खर्च येऊन जाऊन साधारणपणे 3,000 होतो. म्हणजे मी एकट्याचीच गाडी गेल्या वर्षी फिरवली, पण आपल्याला माहिती आहे सगळे बाकीचे उमेदवार आहेत ते 40-50 गाड्यांचा ताफा फिरवतात. मग त्यांचा खर्च किती येत असेल आणि हा हिशोब पकडला तर निवडणूक आयोगाला सगळे प्रस्थापित जे उमेदवार आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे चुकीचा खर्च देतात आणि आम्ही प्रामाणिकपणे आमचा खर्च देतो. पण प्रश्न मी हे सांगतो की जसं नोकरीमध्ये आरक्षण आहे, म्हणजे नोकरीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण आहे, शिक्षणामध्ये आरक्षण आहे आणि त्यांना तिथे जाण्यासाठी संधी निर्माण केली जाते, ह्यासाठी आरक्षण. सगळेच काही नोकरी करत नाहीत पण त्यांना संधी दिली जाते. तसंच शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्यांतलं आरक्षण यामध्ये राजकीय आरक्षण सुद्धा असलं पाहिजे. आरक्षण यासाठी की आम्ही उमेदवार म्हणून स्वतंत्र लढायला तयार आहोत, पण त्याचा जो खर्च आहे, निवडणूक खर्च जो सरकारने दाखवलाय तेवढा खर्च तरी सरकारने दिला पाहिजे. कारण आमच्याकडे तेवढा खर्च पण नाही आणि तेवढ्या जमिनी नाहीत, तेवढे साधन संपत्ती नाही, गाड्या नाहीत, घोड्या नाहीत, हे वास्तव आहे. पण निवडणुकीच्या उमेदवारांच्या या प्रश्नाकडे कोणी बघायला तयार नाही. आणि कर्ज जरी काढायचं म्हटलं तर स्वतःचं घर नावावर असलं पाहिजे तर कर्ज मिळेल, अशी परिस्थिती. आज आमची गावठाणात घर आहेत आगरीपणांची, पण त्याच्यावर कर्ज नाही भेटत कारण त्याला प्रॉपर्टी कार्ड नाही, त्याला गावठाण म्हणून मंजुरी नाही आणि मग त्याला पैसाच उपलब्ध होत नाही. आणि म्हणून ही गोष्ट जितकी निगेटिव्ह आहे, मनुस्मृतीने आम्हाला राजकीय समता तर दिलीच नाही पण आर्थिक समता सुद्धा देशात निर्माण झालेली नाही. सत्ता संपत्ती आहे अदानी अंबानीकडे सतत जाते, त्या सत्ता संपत्तीचं विषम वाटप चालू आहे. ही सत्ता संपत्ती लोकसंख्येच्या प्रमाणात 85% लोकांकडे 85% जमिनी आल्या पाहिजेत, 85% कारखाने आले पाहिजेत, 85% उद्योग आले पाहिजेत, 85% नोकऱ्या आल्या पाहिजेत. पण असं नाही, परिस्थिती उलटी आहे. 15% लोकांकडे हे सगळं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये उमेदवारांना पैशाची पण गरज असते. आता सामाजिक लोकांनी जरी दान केलं, वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड प्रमाणात लोक 5 रुपयापासून 500 रुपयापर्यंत मदत करतात, मी डोळ्याने बघितलेली गोष्ट आहे. पण ओबीसी नाही, सवय नाही की राजकीय निवडणुकीला आपल्या पक्षाला जिंकण्यासाठी, उमेदवाराला जिंकण्यासाठी पैसे द्यावे लागतात. हा प्रामाणिकपणा अजून ओबीसीमध्ये आलेला नाही आणि त्याच्यामुळे ते सत्ताधाऱ्याकडून पैसे घेतात आणि आपलं मत विकतात. म्हणजे ओबीसीच नाही, सगळेच विकतात. पण वंचित बहुजन आघाडीमध्ये लोक पैसे देतात, हे वास्तव आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की जी आर्थिक समता, राजकीय समता यावी असं वाटत असेल तर मागासवर्गीय उमेदवारांना सरकारने तरी अनुदान दिलं पाहिजे. आता माहिती आहे ब्राह्मणांना मंदिरातून पैसा पुरवला जातो. मंदिरांची अर्थव्यवस्था एवढी मोठी आहे की देशाची 40 वेळा अर्थव्यवस्था मांडू शकते एवढा पैसा आहे, पण मंदिरांचा पैसा ब्राह्मणांकडे येतो. क्षत्रियांकडे तलवार आहे, पहिल्यापासून सत्ता आहे, राजे राजवाडे आहेत. आता 2 राजे आपले उतरलेत ना याच्यामध्ये, त्यांना पैशाची कमी काय, ते पैसे वाटू शकतात. पण आमच्यासारखे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे पैसा कुठे आहे? आणि म्हणून क्षत्रियांकडे पैसा आहे, ब्राह्मणांकडे पैसा आहे, वैश्य म्हणजे व्यापारी. आज अदानी आणि अंबानी यांनी इलेक्ट्रॉल रोखे किती दिलेत बीजेपीला तुम्हाला माहित आहे, पण तो कुठला माणूस बोलणार आहे का बाबा आम्ही एवढे 100-200 कोटी भाजपला दिले? राजाराम पाटील एक गरीब उमेदवार आहे, ओबीसीचा उमेदवार, 5 कोटी द्यावे असं होईल का? नाही देणार.
आणि हा कर्जरोख्यांचा जो प्रश्न समोर आलेला आहे, जवळजवळ खंडणीखोरीच आहे ती, आणि जी खंडणीखोरी केल्यामुळे ते आज बलवान झालेले आहेत. ही देशातली आर्थिक विषमता नव्याने निर्माण केली जाते. आणि म्हणून आमच्यावर जी आज वेळ आली छत्रपती शिवाजी महाराज व्हायची, आदिलशाही निजामशाही असताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे लढायला पैसे नव्हते, त्यांनी कर्ज काढले होते. बाजीराव पेशव्याला सुद्धा प्रत्येक लढाईच्या वेळी कर्ज काढावं लागलं होतं. ओबीसी उमेदवारांना मी सांगतोय, मागासवर्गीयांना कर्ज काढा पण निवडणुका लढा. आपल्याला कोणाला फसवायचं नाही, जमेल तेवढा पैसा जमा करून निवडणुका लढले पाहिजे, पण कर्ज काढायला आमच्याकडे साधन संपत्तीच नाहीत, घरांचे सातबारे नाहीत, सगळ्या जमिनी चिडकोनी आमच्या घेतलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये समाजाने, हितचिंतक लोकांनी मदत करावी ही अपेक्षा नम्रपणे मी आपल्यासमोर करतो. पण निवडणुका लढणं म्हणजेच जमीनदार क्षत्रियांचा, सरंजामी लोकांचा मार्ग नाही, किंवा ब्राह्मणांचा मार्ग नाही, किंवा वैश्यांचा मार्ग नाही. खऱ्या म्हणजे 85% भारताला जर नेतृत्व द्यायचं असेल, देशामध्ये लोकांचा न्याय करायचा असेल, सामाजिक न्याय करायचा असेल, विषमता संपवायची असेल, तर मागासवर्गीयांना लढलंच पाहिजे. त्यामध्ये 50% माता भगिनी म्हणजे स्त्रियांनी लढलं पाहिजे. ही माझी पहिली विनंती आहे. तुम्ही घरामध्ये बाहेर पडा आणि या देशाचं, या महाराष्ट्राचं नेतृत्व हातात घ्या, अशी विनंती मी महिलांना करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.